नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे पंचकर्म आणि माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माधवबागच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रणित अंबुलकर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, मनापासून स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रणित अंबुलकर हे BAMS MD तसंच PhD आहेत. तसंच माधवबागमध्ये 5 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. माधवबागमध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे ते हेड आहेत. आतापर्यंत त्यांनी आरोग्यविषयक आणि जनजागृतीसाठी अनेक व्याख्यानं केलेली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आरोग्यविषयक मासिकातून त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत. आतापर्यंत 12 रिसर्च पेपर विविध नॅशनल तसंच इंटरनॅशनल जर्नल्समध्ये त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या रिसर्चवरती आधारित 5 पुस्तकं जर्मनीमधून प्रकाशित झालेली आहेत. विविध आजारांवर आयुर्वेदातील नवनवीन औषधांचा शोध तथा निर्मिती या कामात त्यांचा हातखंडा आहे. त्यांची औषधं आणि थेरपीच्या माध्यमातून आतापर्यंत माधवबागमधल्या 5 लाखांहून अधिक रुग्ण स्वस्थ जीवनाचा लाभ घेत आहेत. माधवबागबद्दल आता बोलायचं झालं तर आधुनिक वैद्यकशास्त्रातील अद्ययावत वैद्यकीय तपासण्या, आयुर्वेदातील औषधं, पंचकर्म, आहार, व्यायाम, योग आणि जीवनशैलीतील सुधारणांसाठीचे समुपदेशन याचा एकत्र वापर करून माधवबाग या जगातल्या पहिल्या विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल आणि क्लिनिकमधून 5 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. जगातल्या सर्वात जास्त हृदयरुग्ण असलेला देश या अपकृतीपासून भारताला वाचवण्यासाठी या उपचारांचा आणि जीवनशैलीतील बदलांचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याकरता माधवबाग अथक परिश्रम करत आहे. आज आपण हृदयाची काळजी, त्याचं योग्य निदान कसं करावं, याबद्दल चिकित्सा कशी करावी याविषयी आपण अंबुलकर सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, पहिल्यांदाच मला असं विचारायचं वाटतं की हृदयरोग किंवा ब्लॉकेजेस याच्यावरती अँजिओप्लास्टी असेल किंवा बायपास सारखी शस्त्रक्रिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता उपलब्ध आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पंचकर्माविषयी जर बोलायचं झालं तर पंचकर्मच्या माध्यमातून हृदयरोगावरती उपचार करता येऊ शकतात का, काय सांगता? हो, नक्कीच. आपण ज्यावेळेस ब्लॉकेजेसबद्दल, हृदयरोगाबद्दल बोलतो त्यावेळेस बायपास किंवा एन्जिओप्लास्टी असल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण तो ब्लॉकेजेस मोकळा व्हावा किंवा निघून जावा, रक्तपुरवठा हृदयाचा सुरळीत व्हावा असल्या अपेक्षेने करतो. पण ॲक्च्युअली या प्रक्रियेमध्ये ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया शरीरात होणे हा जो प्रकारचा रोग आहे तो शरीरात जिथल्या तिथेच राहतो. ब्लॉकेजेस फक्त दाबले जातात. म्हणजे उदाहरण बघायचं झालं तर आपल्या घरामध्ये सापाचं बीळ निघालेलं असेल आणि आपण त्याला फक्त जाळी लावून बंद केलं तर तितक्यापुरतं ते एक बीळ आपण बंद केलं, पण जोपर्यंत तो साप आपल्या घरामध्ये आहे तेव्हा पुन्हा पुन्हा तो वेगवेगळ्या ठिकाणून तोंड काढू शकतो. त्याचप्रमाणे जोपर्यंत ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपण वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॉकेजेसचा धोका आपल्याला असू शकतो. पंचकर्मामध्ये आपण समूळ या आजारावरती काम करतो. संपूर्ण हे ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया थांबेल असलेले ब्लॉकेजेस आपण हळूहळू जिरवून, पचवून, विरघळवून शरीरातून समूळ काढतो आणि अशा प्रकारे याची चिकित्सा झाल्यामुळे आपला आजार अत्यंत मागे ढकलला जातो आणि विना शस्त्रक्रियासुद्धा आपल्याला या ब्लॉकेजेसपासून किंवा हृदयरोगापासून वेगवेगळ्या प्रकारच्या सुटका मिळू शकते आणि कायमस्वरूपी असल्या प्रकारचा आपण याचा उपचार केला जाऊ शकतात. सर, आत्ता जी माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा आहे त्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर कोणती पंचक्रम आहेत जी या तुमच्या संपूर्ण शस्त्रक्रियेच्या हा जो प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये येतात? जसं माधवबागचे जे पंचकर्म आहेत, आयुर्वेदात गेल्या 5000 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म उपयोगात येतात. स्नेहन, स्वेदन, बस्ती, शिरोधारा, हृदयधारा इत्यादी. तर यांच्यावर आधारित माधवबागचे हृदयरोगासाठी विशिष्ट असे पंचकर्म असतात. सेंट्रिपिटल ओलिएशन, थर्मल वासोडायलेटेशन, थोरॅसिक ड्रीप, शिरोधारा, पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असल्या प्रकारचे पंचकर्म विविध आपण आजाराच्या अनुसार पेशंट्सवर वापरत असतो आणि याच्या सगळ्यांना एकत्रित म्हणून संपूर्ण हृदय शुद्धीकरण असलं आपल्याकडे एक त्याचं नाव आहे. ओके सर, सेंट्रिपिटल ओलिएशन आणि थर्मल वासोडायलेशन हे 2 कठीण शब्द आहेत, पण नेमका त्याचा अर्थ काय आणि ते म्हणजे काय? बघा, आयुर्वेदामध्ये सांगितलेले जो अभ्यंग किंवा एक प्रकारचा हा मसाज असतो आणि विशिष्ट प्रकारची स्टीम बाथ असते, यांना हृदयाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बनवलेले, मॉडिफाय केलेले हे पंचकर्मचे प्रकार आहेत. सो सेंट्रिपिटल ओलिएशन म्हणजे हृदयाच्या दिशेने विशिष्ट स्ट्रोक्स देऊन ढकलल्या जाणारं रक्त
रक्त ढकलणे या प्रकाराला सेंट्रिपिटल ओव्ह्युलेशन म्हणतात. आणि थर्मल व्हासोडायलेटेशन म्हणजे हा विशिष्ट औषधांनी बनवलेल्या स्टीमचा म्हणजे वाफेचा एक प्रकारचा वाफारा किंवा स्टीम बाथ हा असतो. बरं, पण सर स्टीम बाथ असेल किंवा मसाज असेल हे शरीराच्या बाहेरून केले जातात शरीरावरती, तर त्याचा हृदयरोगाशी निगडीत किंवा त्याच्यासाठी काही उपयोग होऊ शकतो का? हो, नक्कीच. बघा, बघण्यासाठी मसाज किंवा स्टीम बाथ हे बाह्य उपचार आपल्याला वाटतात, पण ज्यावेळेस आपण हा विचार करू की विना शस्त्रक्रिया आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिनींच्या आतमधला आजार काढून टाकायचा आहे, त्यावेळेस आपल्याला विशेष करून रक्तवाहिनींवर काम करायचं आहे. एक लक्षात घ्या की त्वचा हा आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे आणि या त्वचेच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण विशिष्ट प्रकारची औषधं अप्लाय करतो, ती जिरवतो, त्वचेच्या खाली लक्षात असू द्या की रक्तवाहिन्यांचं एक फार मोठं जाळं पसरलेलं आहे. आपण ज्यावेळेस पोटातून औषधं घेतो ती रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा वेगळा असतो, पण ज्यावेळेस आपण त्वचेच्या माध्यमातून औषधं जिरवतो शरीरामध्ये, त्यावेळेस ती सरळ रक्तवाहिनींमध्ये शोषली जातात आणि रक्तवाहिनींचं जे आरोग्य आहे फक्त त्वचेच्या खालच्या नाही तर सर्व ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवरती सारख्या प्रकारचे परिणाम या 2 प्रोसिजर्सचे आपल्याला बघायला मिळतात. त्याचमुळे जरी दिसायला बाह्य प्रोसिजर असली तरी हृदयाच्या आतमधल्या रक्तवाहिनींचं सुद्धा स्वास्थ्य इम्प्रूव्ह होणे, हृदयरोगच नाही तर ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज यांच्यामध्ये पण जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात, हृदयरोग होतो, किडनी खराब होते, डोळे खराब होतात किंवा अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात, त्यांचं सुद्धा माध्यम हे रक्तवाहिन्यांचं आरोग्य खराब होणे इथूनच सुरुवात होतो. सो दिसायला जरी बाह्य चिकित्सा असल्या तरी रक्तवाहिन्यांवर यांचं सरळ सरळ काम असल्यामुळे अभ्यंतर म्हणजे शरीराच्या आतमधल्या अवयव, हृदयासारख्या अवयवामध्ये असलेल्या आजारांवरती काम करण्यासाठी हा अत्यंत सक्षम आणि विना शस्त्रक्रिया करायचं म्हटलं तर फार उत्तम हा एक रस्ता आहे शरीराच्या आतमध्ये फायदा पोहोचवण्याचा, औषध पोहोचवण्याचा आणि आजार मुळापासून काढून टाकण्याचा. सर, ज्याला पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात ते कसं वापरलं जातं किंवा त्याचं कसा संबंध असतो या हृदयावरच्या जे उपचार केले जातात तुमच्याकडे, ते कसं आहे? बरोबर. आयुर्वेदामध्ये बस्ती नावाचा एक प्रकार आहे, एनिमासारखा दिसणारा पण एक विशिष्ट चिकित्सा पद्धती म्हणून आयुर्वेदामध्ये बस्ती हा एक चिकित्सा प्रकार पंचकर्मामध्ये असतो. तर त्याच प्रकारचं एक हृदयासाठी मॉडिफाईड चिकित्सा पद्धती म्हणून आपण पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ही थेरपी संपूर्ण हृदयशुद्धीकरणामध्ये वापरतो. तोंडाद्वारे घेतल्या जाणाऱ्या औषधांचं एक लिमिटेशन असते, म्हणजे अन्नपचन होणे, त्याच्यानंतर ते औषध ॲब्सॉर्ब होणे, या प्रक्रियेतून त्या औषधाला जायला लागतं किंवा अन्नपचनामध्ये औषधांमधले काही घटक हे ब्रेकडाऊन होतात ॲसिडमुळे पचनामधल्या, ते नष्ट होतात किंवा डोसचा पण एक लिमिट असते की तोंडाद्वारे घेऊन किती औषधं घेतली जाणार. पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या औषध सेवन प्रकारामध्ये, पंचकर्मामधल्या या प्रकारामध्ये आपण जवळपास 100 ml इतका मोठा एक बूस्टर डोस किंवा बोलस डोस या मार्गाने आपण शरीरामध्ये देऊ शकतो. आणि आपण हे ऐकलं असेल कुठेतरी की आयुर्वेदाची ट्रीटमेंट हळूहळू काम करते, वेळ लागते ट्रीटमेंटला इफेक्ट यायला, बट पर रेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हा एक असा चिकित्सा प्रकार आहे की लगेच 6 तासाच्या आतमध्ये ही औषधं हृदयापर्यंत पोहोचून आपलं काम करायला सुरुवात करतात. त्यामुळे लगेच आपल्याला ट्रीटमेंटचा इफेक्ट हा जो आहे या चिकित्सेच्या थेरपीच्या माध्यमातून संपूर्ण हृदयशुद्धीकरणामध्ये मिळू शकतो. सर, अजून एक नाव आहे थोरॅसिक ड्रीप, त्याचा नेमका अर्थ काय आणि कोणत्या प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी ही वापरली जाते किंवा असं काही सांगता येतं का? विशेष करून क्रॉनिक हार्ट फेल्युअर हा प्रकारचा जो हृदयरोग असतो, ज्या रुग्णांना श्वास लागतो, थोडासा पण एक्झर्शन केलं, पायऱ्या चढलात किंवा थोडी दगदग झाली, चालणं झालं की दम लागतो, असल्या रुग्णांना विशेष करून थोरॅसिक ड्रीप किंवा ज्याला आपण हृदयधारा असं पण म्हणतो, या चिकित्सा प्रकाराचा लाभ या रुग्णांना होत असतो. हृदयाची एकंदरीत कार्यक्षमता वाढवणे याच्यामध्ये या चिकित्सा पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग असतो. सर, माधवबागमधले जे पंचकर्म उपचार किंवा इतरत्र होणारे जे पंचकर्म, कारण आता आपण पाहतो की पंचकर्म सेंटर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तर याच्यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे तिथे केले जाणारे उपचार आणि माधवबागमधले पंचकर्म याच्यामध्ये काही वेगळा फरक असतो? नक्कीच. बघा, पंचकर्म ही थेरपी देण्याची किंवा चिकित्सा देण्याची एक पद्धत आहे. एक सोपं उदाहरण सांगायचं झालं तर जसं इंजेक्शन असतं, इंजेक्शनमध्ये
औषध सुईमध्ये घेणे, सिरिंजमध्ये घेणे आणि ते देणे ही एक पद्धत आहे. आतमध्ये आपण कुठलं औषध वापरलं त्यानुसार तेच इंजेक्शन वेगवेगळ्या प्रकारचं काम करू शकतं. पंचकर्मामध्ये सुद्धा तसलंच आहे. पंचकर्म दिसायला दिसणारी प्रोसिजर सेम असते, पण त्याची देण्याची पद्धत, त्याच्यामध्ये विशेष करून वापरली जाणारी औषधं यांच्या माध्यमातून आपण हृदयरोगावरचं आपण या ठिकाणी ट्रीटमेंट करत असतो. इतरत्र सुद्धा पंचकर्म होतात, पण त्यांचा उद्देश वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ जॉईंट पेनसाठी, वातव्याधींसाठी किंवा शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उद्देशांनी पंचकर्म होतात. माधोबागमध्ये होणारी पंचकर्म थेरपीज ज्या आहेत त्या विशेष करून हृदयरोग आणि हृदयरोगाची रिस्क फॅक्टर्स यांच्यावर काम करण्यासाठी कॉन्सन्ट्रेट केलेली असतात. विशेष करून त्यासाठी आपण ही डेव्हलप केलेली जी आहेत पंचकर्म माधोबागमध्ये होतात. सो नक्कीच बाहेर होणाऱ्या पंचकर्मापेक्षा ही वेगळी असतात आणि याचा इफेक्ट खास करून हृदयरोग आणि रिस्क फॅक्टर्सवरती होतो. तो बाकी ठिकाणी तो बेनिफिट आपल्याला उपलब्ध होत नाही. बरं सर, अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये असं म्हटलं जातं की भस्म वापरली जातात, तर त्या भस्मांचा किडनीवर परिणाम होतो अशीही चर्चा ऐकायला मिळते. तर मुळात आधी हे खरं आहे का, आणि ते जर खरं असेल तर तसं होतं का, म्हणजे किडनीवर परिणाम होणं म्हणा किंवा अशा गोष्टी? बघा, तुम्ही म्हणताय तसल्या गोष्टी ऐकवात येतात. याचं मुख्य कारण हे असतं की सेल्फ मेडिकेशन. जे पण रुग्ण डॉक्टरच्या सल्ल्याव्यतिरिक्त स्वमनानी औषधं घेतात किंवा अनऑथराईज सोर्समधून औषधं घेतात त्यांच्या बाबतीत हा मुद्दा येतो. पण माधोबागमध्ये याबद्दल चिंता करण्याची गरज नाही, कारण की माधोबागमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये किंवा पंचकर्म ट्रीटमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी द्रव्यांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मर्क्युरी किंवा भस्म, मेटल्स असली औषधं आपण वापरत नाही. ती एक कॅटेगरी औषधांची वेगळी असते, काही वैद्य ती वापरतात. आणि दुसरं म्हणजे माधोबागमध्ये वापरल्या जाणारे औषधं आपल्याला माहिती आहेत की हर्ब्स जे असतात वनस्पती जंगलातून येतात, वेगवेगळ्या ठिकाणून येतात. पोल्युशन खूप वाढलेलं आहे, त्याच्यामधून सुद्धा काही घटक द्रव्य जे आहेत पोल्युटंट्स किंवा भेसळ असल्या प्रकारची शक्यता असते इंडस्ट्रीमध्ये. पण असल्या प्रकारची कुठलीही भीती आपल्या माधोबागच्या औषधांवरती असू नये म्हणून आपण 62 प्रकारच्या वेगवेगळ्या क्वालिटी अश्युरन्सच्या टेस्ट माधोबागच्या सगळ्या औषधांच्या करून घेत असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेवी मेटल्स, पेस्टिसाइड्स, स्टिरॉइड्स, मायक्रोबियल कंटॅमिनेशन आणि इतर असल्या टेस्ट आपण प्रत्येक बॅचच्या औषधांच्या करून घेत असतो. आणि त्यासुद्धा थर्ड पार्टी गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅबॉरेटरीमधून आपण या सगळ्या टेस्ट करून घेत असल्यामुळे आपण औषधांमधले असला काहीही घटक नसणाऱ्याची खात्री करून घेतो आणि बेस्ट क्वालिटीची औषधं पंचकर्म किंवा ओरल घेण्यासाठी आपल्याला मिळतील याची आपण व्यवस्था माधोबागमध्ये करून घेत असतो. त्यामुळे तसल्या प्रकारचा चिंता करण्याची काहीही आपल्याला गरज नसते. नक्कीच. सरांनी जे आत्ता आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी किंवा मेडिकल टर्म्स आपल्याला अनेक वेळेला आपण ऐकत असतो, मात्र मुळात त्याची कारणं किंवा त्याचं अर्थ काय या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्या खोलात जाऊन त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. माधवबागमध्ये ज्या पंचकर्म उपचारांनी आत्ता अनेक रुग्ण बरे झालेले आहेत, त्यांचे काही एक्सपिरियन्सचे व्हिडिओज देखील आपल्याकडे आहेत, तेही मला सरांकडून बघायचे आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे तेही मला जाणून घ्यायचं आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्राथमिक उपचार आणि कोणताही रोग, कोणताही आजार, कोणताही विकार जेव्हा आपल्याला होतो तेव्हा पहिल्यांदा तो प्राथमिक अवस्थेत असतानाच डॉक्टरांपर्यंत जाणं आणि त्याचं डायग्नोज करून घेणं हा कुठल्याही चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करण्याचा एक सोपा मार्ग आपल्याला म्हणता येईल. मगच खऱ्या अर्थानं गंभीर रूप त्या रोगांचं होत नाही असे आपल्याला म्हणता येईल. अनेक प्रश्न आहेत जे डॉक्टरांना मला विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत माधवबागचे डॉक्टर प्रणित आंबुलकर. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. मात्र ही चर्चा पुढे सरकवण्याआधी मी जसं ब्रेकवर जाण्याच्या आधी म्हटलं होतं की माधवबागमध्ये ज्यांनी उपचार घेतले पंचकर्मच्या माध्यमातून आणि जे आज निरोगी जीवन जगतायत अशा काही रुग्णांचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत. पहिल्यांदा त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया आणि मग पुढच्या चर्चेला सुरुवात करूया.
नियमित पंचकर्म केल्यामुळे मला खूप उत्साहित वाटायला लागलं. पंचकर्मामुळे प्रकृतीला फारच आराम मिळालेला आहे, कारण अंगातला वात वगैरे सगळा निघून गेलेला आहे आणि एक प्रकारचं बरं वाटतं, हलकं वाटतं पंचकर्म केल्यामुळे. आणि तो अनुभव मला फार चांगला आलेला आहे, त्रास कसलाच झालेला नाही. पंचकर्म झाल्यावर खूपच बरं वाटतं, म्हणजे रिलीफ वाटतं, हलकं वाटतं शरीर. पंचकर्म होतं ते महिन्यातून एकदा करायचे, त्यामुळे जरा मला बरं वाटू लागलं. पंचकर्मा जेव्हा केला आणि बाहेर येतो तेव्हा एकदम हलकं वाटतं, एकदम चांगलं वाटतं, एकदम खूप छान वाटतं. रुग्णांचे अनुभव आपण ऐकले की प्रत्यक्षात त्यांना काय फील येतं, तिथे कशा पद्धतीने ट्रीटमेंट होते आणि अर्थात तीच लोक जास्त सांगू शकतात ज्यांनी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. खरं तर आत्ता आपण रुग्णांचे बाईट ऐकले. मला थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे जायचं आहे. माधवबागची अनेक संशोधनं प्रसिद्ध आहेत. आम्ही नेहमी ऐकत असतो वृत्तपत्रांमधून म्हणा किंवा टी व्हीमध्ये सुद्धा बातम्या आम्ही पाहत असतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर ते संशोधन प्रकाशित झालं किंवा तशा पद्धतीनं. पण बऱ्याच वेळेला असा प्रश्न मनामध्ये येतो की त्याचा रुग्णांना कसा फायदा होत असेल, म्हणजे त्याच्या पाठीमागची माधवबागची नेमकी भूमिका काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण ट्रीटमेंटबद्दल बोलतोय की पेशंट सांगतात की मी पंचकर्म करून घेतले, मला बरं वाटलं. बघा, बरं वाटणं हा एक सब्जेक्टिव्ह म्हणजे फील करण्याचा मुद्दा आहे. पण सायन्स आपण ज्यावेळेस म्हणतो, विज्ञान आपण ज्यावेळेस बोलतो, तेव्हा विज्ञान आपल्याला आकड्यांमध्ये, अंकांमध्ये दाखवायला लागतं, ते सिद्ध करायला लागतं आणि ते पटवून द्यायला लागतं. आता आमच्याकडे असलेल्या सगळ्या पेशंट्सला वेगवेगळ्या आजारांमध्ये इम्प्रूव्हमेंट मिळते, बरं वाटतंय. पण हा जो काही लाभ पेशंट्सला मिळतोय, इम्प्रूव्हमेंट मिळते आहे, ती प्रत्येक पेशंट्सला तशीच मिळणार. त्याच्यामागचं विज्ञान काय, ते किती मात्रेमध्ये इम्प्रूव्हमेंट मिळणार, हे सगळं आपल्याला ज्यावेळेस जगापुढे मांडायचं असतं त्यावेळेस त्याची एक क्लिष्ट एक पद्धती असते. म्हणजे आपण काय काम केलं आहे ते अत्यंत अनबायस्ड अशा प्रकारे आपण तज्ज्ञांपुढे मांडतो. त्याची अत्यंत खोल तपासणी केल्या जाते. आपण जे काही रिपोर्ट्स, जे काही संशोधनामधले फाइंडिंग्स आहेत, ऑब्झर्वेशन्स आहेत, ते जे सबमिट केलेले आहेत ते ऑथेंटिक आहेत, खरे आहेत आणि विश्वासार्ह आहेत. खरंच त्या रुग्णांना फरक पडलेला आहे, त्यांच्या जे काही तपासण्या करत असतात त्याच्यामध्ये खरंच फरक पडलेला आहे, हे सगळं तपासून ज्यावेळेस याला अनुमती मिळते एखाद्या नामांकित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नलमध्ये पब्लिश होण्याची, त्यावेळेस एक प्रकारे संपूर्ण जगातल्या वैज्ञानिक समुदायाची याला मान्यता मिळालेली आहे असं समजायला त्याला हरकत नसते. त्यामुळे एखाद्या नामांकित जर्नलमध्ये रिसर्च पेपर पब्लिश होणं म्हणजे विज्ञानाच्या कसोटीवर आपण जे काही सांगतोय ते खरं उतरलंय असं म्हणण्यासारखं याच्यामध्ये होईल. दुसरी गोष्ट की पेशंट्सला याचा काय फायदा आहे, तर ज्यावेळेस आपण वैज्ञानिक पब्लिकेशन्समध्ये हे पब्लिश करण्यासाठी आधी काय पद्धत, आधी काय पेशंटची कंडिशन होती आणि उपचार केल्यानंतर काय सुधारणा झालेली आहे हे दाखवण्यासाठी जे अत्याधुनिक निदानाची साधनं वापरतो. उदाहरणार्थ आपण 2D इकोवरती पेशंटची इम्प्रूव्हमेंट बघतो, आपण पेशंटची इम्प्रूव्हमेंट कॉम्प्युटराइज स्ट्रेस टेस्टवर बघतो किंवा आयव्हससारख्या न्यूक्लिअर इमेजिंग टेक्निक्स वापरून आपण करतो किंवा MPI सारख्या न्यूक्लिअर इमेजिंग टेक्निक वापरून करतो. त्यावेळेस ही जी तपासणी करून इम्प्रूव्हमेंट पेशंटला मिळालेली आहे, तसल्याच प्रकारच्या तपासण्या फक्त रिसर्च पुरत्या मर्यादित न राहता ॲक्च्युअल पेशंटच्या उपचारादरम्यान सुद्धा आपण या तपासण्या ज्या आहेत त्या वापरतो. म्हणजे पेशंटला स्वतःच्या डोळ्यांनी त्यांच्यामध्ये झालेली इम्प्रूव्हमेंट जी आहेत ती प्रत्यक्ष बघता येते आणि ती इम्प्रूव्हमेंट मिळालेली आहे याचं जे समाधान पेशंट्सला मिळतं, त्याची जी खात्री जी मिळते, त्याच्याने तो पेशंटचा पुढचा आयुष्याचा जो प्रवास आहे तो त्याला कॉन्फिडन्स येतो की हां, मी व्यवस्थित बरा झालेलो आहे आणि पुढे पण मी असं करणार आहे. बरेचसे पेशंट आपल्याकडे असे असतात की सांगतात की 2D इकोमध्ये मला प्रॉब्लेम आढळलेला आहे, तपासण्यांचे रिपोर्ट्स घेऊन येतात, ब्लॉकेजेसच्या रिपोर्ट्स घेऊन येतात किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स घेऊन येतात. त्यांची अपेक्षा ही असते की माझ्या रिपोर्ट्समधले असलेले निदर्शनात आलेले प्रॉब्लेम्स ते उपचारानंतर कमी व्हावेत.
तर ते प्रॉब्लेम्स खरंच उपचारानंतर प्रत्यक्ष त्या आधुनिक रिपोर्ट्समध्ये इम्प्रूव्ह झालेले आपल्याला बघायला मिळतील का, याचं खात्री किंवा याचं समाधान मिळणं हे साध्य करण्यासाठी आपण हा सगळा रिसर्च करत असतो आणि त्या माध्यमातून हे सिद्ध होतं, वैज्ञानिक कम्युनिटीची याला मान्यता मिळते आणि आपण छातीठोकपणे पेशंटला सांगू शकतो की हो, नक्की तुमचा आजार या माध्यमातून इतक्या दिवसांनंतर इतक्या प्रमाणामध्ये बरा होणार आहे आणि तुम्हाला छान वाटणार आहे. सर नक्कीच मला आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. मला जाणून घ्यायचं आहे की अनेकदा असं होतं आयुर्वेदाकडे वळण्याची जी स्टेज असते रुग्णांची हे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असते. आजार प्राथमिक अवस्थेमध्ये पण लक्ष दिलं जात नाही. तो जेव्हा गंभीर रूप धारण करतो तेव्हा पण डिरेक्टली कोणी आयुर्वेदाकडे येत नाही. ते बाकीच्या सगळ्या गोष्टी करून मग आयुर्वेदाकडे येतात. मला हे जाणून घ्यायचं होतं की हृदय रोगासारखा जो विषय आहे कोणत्या स्टेपमध्ये रुग्णांनी आयुर्वेदापर्यंत यायला पाहिजे किंवा पंचकर्म किंवा माधवबागचे जे पर्टिक्युलरली उपचार आहेत ते प्रभावी ठरू शकतात कोणत्या स्टेपमध्ये? बघा, आपल्याकडे ना महिन्याला जवळपास 50,000 रुग्ण येतात आणि सध्या जी मॅक्झिमम संख्या आहे आपल्याकडे येण्याची ती अशी आहे की ज्यांची अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे तरी पण अजून त्रास गेलेला नाही किंवा पुन्हा त्रास होतोय किंवा पुन्हा त्रास व्हायची भीती अजूनही त्यांच्या मनामध्ये आहे कारण की आजार मुळापासून गेलेला नाही आहे. असले पेशंट मॅक्झिमम आपल्याकडे येतात आणि त्यांनी ऑब्व्हियसली यावं. आपण केलेला उपचार त्याचे फायदे नेहमीसाठी मिळण्यासाठी असल्या रुग्णांनी आपल्याकडे येऊन त्यांना छान ट्रीटमेंट आपल्याकडे मिळू शकते. दुसरं, ज्यांची अँजिओग्राफी झालेली आहे, ज्यांना ब्लॉकेजेस किंवा इतर त्रास ऑलरेडी आहे आणि त्यांना शस्त्रक्रिया करण्याची इच्छा नाही किंवा काही कारणांमुळे शस्त्रक्रिया केली जाऊ शकत नाही, असल्या सगळ्या रुग्णांनी विना शस्त्रक्रिया आपले त्रास घालवून घेण्यासाठी माधवबागच्या उपचार पद्धतींचा प्रयत्न करून घ्यायला पाहिजे, उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त ज्या रुग्णांना रिस्क फॅक्टर्स आहेत म्हणजे त्यांना हृदयरोग होण्याचा धोका आहे, कोणाला डायबिटीज असेल, कोणाला ब्लड प्रेशर असेल, कोणाला हाय कोलेस्ट्रॉल असेल, त्यांना हृदयरोग होऊ शकतो. सो त्यांना तो हृदयरोग होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा आपल्याकडे विशिष्ट प्रकारच्या उपचार पद्धती असतात. किंवा ज्यांना अशी भीती वाटते की मला काही त्रास होईल का आणि ज्यांना तपासून बघण्याची इच्छा आहे की मी ठणठणीत आहे किंवा नाही, त्यांनीसुद्धा हृदयरोगाचं व्यवस्थित निदान होण्यासाठी आणि तपासून घेऊन हेल्दी असतात तर त्यांनी हेल्दी राहण्यासाठी आवश्यक नियमित तपासण्या करून घेण्यासाठी सुद्धा माधवबागला आपण येऊ शकता. येस, निश्चितच. माधवबागचा नंबर आत्ता सुरू आहे, फक्त मिस कॉल द्यायचा आहे तुम्हाला. जर तुम्हाला मार्गदर्शन आणि ट्रीटमेंटची आवश्यकता असली तर माधवबागमध्ये तुम्ही कधीही कॉल करू शकता किंवा नुसता मिस कॉल जरी दिलात तरी माधवबागमधून तुम्हाला रिटर्न कॉल येईल आणि तुम्ही त्यांचे उपचार घेऊ शकता. नागपूरला कोंढाळी जवळ आणि खोपोलीला माधवबागचं सेंटर आहे, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.